प्रचार सभा अतिशय संवेदनशील वातावरणामध्ये होत आहे। गेल्या 30-40 वर्षांमध्ये ह्या कनेरीमध्ये ज्यावेळेस प्रचाराचा नारळ असायचा त्यावेळेस आवर्जून अजितदादांचं भाषण हे आमच्यासारखे विरोधक सुद्धा अतिशय तनमनाने ऐकायचे। पण दुर्दैवानं आजची ही जी प्रचार सभा आहे, हा प्रचाराचा नारळ आहे, ही अजितदादा विना या ठिकाणी होतोय, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। एक महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णयक्षम आणि जो घेतलेला निर्णय दिलेला शब्द आहे तो कधीही त्यामध्ये बदल न होणारा असा तडकाफडकी निर्णय घेणारे अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले, ही खरोखरच अतिशय दुःखद घटना आहे। बारामतीची पोटनिवडणूक विधानसभेची लागेल असं कधीही वाटलं नव्हतं, परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं आणि नियतीच्या मनात असल्यानंतर कुणीही ती गोष्ट टाळू शकत नाही। त्या पद्धतीने आजची ही घटना घडली आणि ही पोटनिवडणूक लागली। मित्रांनो, एक महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असे अजितदादा ज्यावेळेस निर्णय घेत होते आणि त्यावेळेस सक्षमपणे त्यांच्या पाठीशी सुनित्रा वहिनी अदृश्यपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या, म्हणूनच ते सर्व व्यवहार त्या ठिकाणी करू शकत होते, राजकारणाला वेळ देऊ शकत होते आणि म्हणून अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे सुनित्रा वहिनी गेल्या अनेक वर्षापासून होत्या। राजकारणामध्ये अजितदादा जरी फ्रंटला असतील तरी जो बॅकचा रोल होता तो सुनित्रा ताई करत होत्या। मग ते एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून असेल किंवा अनेक विविध संस्थेच्या माध्यमातून असेल, त्या संस्था जातीनं लक्ष देऊन पाहत होत्या, म्हणून त्या ठिकाणी त्याही संस्था अतिशय चांगल्या चाललेल्या होत्या। मित्रांनो, आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून खंबीरपणे ह्या विधानसभेमध्ये आम्ही सक्रियपणे उतरणार आहोत। उद्याच आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी येणार आहेत। 15 तारखेला दिवसभर चंद्रकांत दादा ह्या ठिकाणी येणार आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहू। आणि मित्रांनो, एक सांगायची गोष्ट अशी आहे, आता मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे। ही जी पोटनिवडणूक आहे ही जुन्या मतदार लोकसंख्येप्रमाणे होणार आहे। इथून पुढच्या निवडणुका कदाचित 2-2.5 लाखाचा मतदारसंघ होईल। ही एक आपल्याला संधी आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतानं निवडून आणण्याची संधी ही आपल्याला मिळालेली आहे आणि मला खात्री आहे मित्रांनो, ही पोटनिवडणूक लागलेली आहे। प्रत्येकाच्या मनात आहे सुनित्रा वहिनी निवडून येणारच आहेत, परंतु आपल्याला या मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी प्रत्येक बूथवरचं जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त रेकॉर्ड ब्रेक मतांना आपल्याला सुनित्रा वहिनींना निवडून आणायचं आहे। एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।